बातमी नागपुरातून आहे। नागपुरात मागील 6 दिवसापासून सुरू असलेला राष्ट्रीय ओबीसी महासंघ आंदोलन मागे घेण्यात आलंय। त्यांच्या मागण्या मान्य झाल्याने संपूर्ण ओबीसी समाज समाधानी झालाय। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर करण्याचं काम केलं, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार परिणय फुकेंनी दिली आहे। याविषयी परिणय फुकेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। आपल्यासोबत भाजप आमदार तथा ओबीसी नेते डॉक्टर परिणय फुके सर आहेत। भाऊ, काय सांगाल, ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण आज मागे घेण्यात जे आहे ते तुम्हाला यश मिळालं आहे। प्रशासनाच्या वतीने तुम्ही देखील मोठा पाठपुरावा या ठिकाणी केलेला आहे। आज त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण झालेल्या आहे, त्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे। निश्चितच मागील 6 दिवसापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि डॉक्टर बबनराव तावडे सरांच्या माध्यमातून संविधान चौकात उपोषण सुरू होतं। या 6 दिवसात त्यांनी 14 मागण्यांपैकी 12 मागण्या पूर्ण झाल्या। मला असं वाटतं की यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी राष्ट्रीय ओबीसी महासंघ समाधानी आहे आणि त्यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलेलं आहे। ज्याप्रमाणे मागील काही दिवसाआधी जरांगे पाटलांच्या माध्यमातून मुंबईमध्ये आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये कुठेतरी ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। ओबीसी समाजामध्ये कुठेतरी एक चुकीचं वातावरण आणि चुकीचा संभ्रम निर्माण झाला होता, तो दूर करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। निश्चितच या आंदोलनाचं फार मोठं यश आहे। हे जे आंदोलन सुरू झालं होतं, जे माननीय जरांगे पाटील साहेबांनी मागणी केली होती की सरसकट कुणबी चे जातीचे मराठा समाजाला कुणबीचे जातीचे प्रमाणपत्र द्या किंवा मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये आरक्षण द्या, या दोन्ही ज्या मागण्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाने त्याचा विरोध केला होता आणि कुठेतरी या दोन्ही मागण्या अमान्य करता जो GR काढलेला आहे त्याच्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा फार मोठा विजय। आंदोलन जे माननीय जरांगे पाटलांच्या नेतृत्वात होतं त्याला कुठेतरी बदनाम करण्याचं काम किंवा ते कुठेतरी बिकाऊ आहे हे सांगण्याचं काम संजय राऊत करतात आहे। मला असं वाटतं संजय राऊतने हे करू नये। खूप धन्यवाद भाऊ। आपण पाहू शकतो की ओबीसी महासंघाचं मागील 6 दिवसापासून संविधान चौकामध्ये साखळी उपोषण सुरू होतं, ते आज मागे घेण्यात आलेलं आहे। सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याने हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।